तरंग दुसरा परिच्छेद 13 क्रमांकाचा कर्माने मोक्षाचा असंभव आणि ज्ञानाने मोक्षाची सिद्धी. यामध्ये आपण काल साधारण असो या प्रकाराने अज्ञानी जीवास फलभोगा वाचून कर्माची निवृत्ती संभवत नाही इथपर्यंत साधारण विषय पाहिलेला आहे. पुढच्या पंक्ती आणि त्याचा पुढचा विषय आपण क्रमप्राप्त पाहू. मला वाटतं एक आपली मागची पुढचा संगती लागण्याकरता हे आता जन्मांतरीचे आहे ना, तिथून मी थोडंसं वेगात वाचतो. 13वा परिच्छेद आणि त्यामध्ये समाधान आहे. समाधान झाल्याच्या नंतर जो दुसरा परिच्छेद आहे आता इथून पुढे आपण थोडंसं वेगात घेऊ, म्हणजे मग ही पूर्ण आपल्याला आणि हा पूर्णच विषय आज आपल्याला हा पूर्ण करायचा आहे. थोडंसं आपणही बोलत चला आणि म्हणजे आपल्या वेगात थोडंसं पूर्ण होईल. कोणता मुद्दा पाहून झाला आता तर नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही असं जे पूर्वपक्षाचं बोलणं होतं तर ते बोलणं कसं वदत व्याघात दोषाने युक्त आहे हे एक पाहिलं. आणि नित्यनैमित्तिक कर्माला फल आहे आणि आम्ही आमच्या मनाने बोलतो असं नाही. भगवत पूज्यपाद आद्य आचार्य शंकराचार्य महाराजांनी ही गोष्ट शंकर भाष्यामध्ये सिद्ध केली आहे. आणि याही उपर नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही असं जर आपण म्हणाल तर ही गोष्ट कशाची विपरीत होईल? श्रुती आणि स्मृती. आणि श्रुती आणि स्मृतीच्या विपरीत जो बोलतो तो नास्तिक असतो. मग एक तर तुम्ही नास्तिक ठराल मग तुम्हाला आमचं कोपरापासून वंदन, कारण तुम्ही तुमच्या वाटेनं आणि आम्ही आमच्या वाटेनं, आहे की नाही. आणि तुम्हाला जर नास्तिक ठरवायचं नसेल तर मग तुम्ही नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही असं म्हणू नये. अशा इथपर्यंतचा विचार झाला. आता ते काम्य जे कर्म आहेत संचितातलं आणि संचितातलं जे निषिद्ध कर्म आहेत त्यातलं काम्य कर्म इच्छेच्या अभावाने निवृत्त होतं आणि संचितातलं जे निषिद्ध कर्म आहे ते साधारण प्रायश्चित्ताने निवृत्त होतं. तर हे दोन्ही विधान कसे चुकीचे आहे हा विचार आपला आता क्रमप्राप्त चालू आहे. त्यातलं काही वाचन झालेलं आहे, काही वाचन बाकी आहे. तर जे वाचन झालेलं आहे तेवढंपर्यंत वाचून घेऊ आणि पुढचा विषय असे विषय पाहत आपण चालू. आता जन्मांतरीच्या काम्यकर्माचे फल इच्छेच्या अभावाने होत नाही. कोणाचं मत आहे? पूर्वपक्षाचं. तर पूर्वपक्षाला म्हणतात हे बोलणे काही नाही, युक्त नाही. कारण कर्मबीजापासून किती अंकुर उत्पन्न होतात? 2 अंकुर उत्पन्न होतात. त्यातला एक अंकुर आहे तत्सदृश्य कर्म करण्याची वासना. इथे कोणतं प्रमाण म्हणावं बोला एकदा तेवढं. असाध्य ते साध्य करिता साहस कारण अभ्यास तुका म्हणे. आणि दुसरा पाप पुण्यरूप अदृष्ट आहे. तिथे कोणतं वचन म्हणावं संताचं? ठेवले अनंत तैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान. अशा म्हणजेच काय? शुभ वासनेपासून किंवा अशुभ वासनेपासून शुभ किंवा अशुभ कर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती आणि धर्मापासून सुखदुःखाचा भोग होतो. त्यात अशुभ वासनांकुर असेल, मग अशुभ वासनांकुर असेल तर त्याचा सत्संगादी उपायाने नाश होईल. आत्ताच आपण पाहिलं अशुभ वासनांकुर कोणाच्या जीवनात होता? रत्नाकर दस्यू. पण त्याने देवर्षी नारदाच्या संपर्कात आल्याच्या नंतर कोळ्याची कीर्ती वाढिली, गहन केले रामायण रामाआदी. इथे कोणता अंकुर प्रबल ठरला? आपला प्रयत्नवाद आहे ना. आणि त्यांनी प्रयत्न केला आणि कायापालट झाला, पुनर्जीवन झालं. त्याला आता दरोडेखोर म्हणण्याची कोणाची दाद नाही. ते ऋषी ठरले. ऋषी हा त्रिकाल ऋषी हा मंत्रद्रष्टा राहा, त्रिकालदर्शी ऋषी ते ठरले. भगवान परमात्मा येण्या अगोदर त्यांनी परमात्म्याच्या अवताराचं अवतार प्रयोजन किंवा घटनाक्रम लिहून ठेवला. एवढं सामर्थ्य त्यांना प्रयत्नवादाच्या द्वारा प्राप्त झालं. आणि असे अनेक उपनिषदातल्या पुराणातल्या किंवा आपल्या पूर्वसुरीच्या घटना आपल्याला पाहायला भेटतात का प्रयत्नवादाने त्यांचं पूर्ण जीवन बदलून गेलं. पण तिथे प्रयत्नवाद म्हणताना वासनांकुरामध्ये प्रयत्नवादाला वाव आहे, ही गोष्ट मात्र त्रिकालबाधित सत्य आहे. आणि शुभ वासनांकुर असेल तर तो दृढ होईल, म्हणजे अशुभ वासना असेल घटावता येईल, शुभ वासना असतील तर आपल्याला ते वाढवता येतील. म्हणून पुरुषाच्या इच्छेने आणि साधन सामुग्रीने दुष्ट प्रवृत्तीचा हेतू असणारे कोण? दुष्ट वासना. त्याचा काय होतो? नाश होतो. कशाने? सत्संगादी उपायाच्या द्वारा. यावरून तितक्या अंशामध्ये म्हणजे वासना अंकुरामध्ये आहे ना, शुभ वासना वाढवल्या पाहिजे, अशुभ वासना घटवल्या पाहिजे. त्याकरता बैसता संताची संगती, कळू आले कमळापती, आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. त्याच्याकरता सत्संग आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. यावरून तितक्या अंशामध्ये पुरुष प्रयत्न सफल आहे. परंतु भोग देण्यास बलवत्तर हेतू जे धर्मरूप असणारे कोण? अदृष्ट. मग त्याची मात्र कशा निवृत्ती होते? भोगा वाचून त्याची निवृत्ती होते. म्हणजे प्रारब्ध कर्माना भोगादेव क्षय हा कल्पकोटे शेतैरभे. प्रारब्ध हे भोगूनच संपावं लागतं. कोणाला? सर्वांनाच.
म्हणजे परमात्म्याला हो, परमात्म्याला सुद्धा काय ज्ञानोबरायचं वचन, येत नाही उर्व आले अवतार, हेर ते पामर जीव किती. पण संतांनी तरी प्रारब्ध कसं भोगून कसं संपवलेलं आहे, भोगूनच संपवलेलं आहे. आणि तुम्हाला आम्हाला इच्छा नसली तरी ते भोगूनच संपावं लागतं. म्हणून प्रारब्धाचा भोग भोगल्या वाचून त्यातून आपल्याला सुटका होत नाही. मग आता तुम्ही तो काय बोलला तर पूर्वपक्षी कशा निवृत्ती होते, इच्छा अभावाने संचितातल्या काम्य कर्माची आणि प्रायश्चित्ताने संचितातल्या निषिद्ध कर्माची, तर ती निवृत्ती होणार नाही. त्याकरता हे पुढची 2 वाक्य. त्यातलं कर्माचरणाने म्हणजे कोणत्या, नित्यनैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानाने संचितातल्या कोणत्या कर्माची, संचितातल्या निषिद्ध कर्माची निवृत्ती होते असं पूर्वपक्ष बोललं होतं. हे बोलणं बरोबर नाही. आणि पुढचं इच्छेच्या अभावाने म्हणजे संचितातल्या काम्य कर्म इच्छेच्या अभावाने निवृत्त होतं, तर हे म्हणणं बरोबर नाही. बोलत चला, कर्माचरणाने किंवा इच्छेच्या अभावाने निवृत्ती होणार नाही. म्हणून प्रारब्धातील शुभ आणि अशुभ म्हणजे विहित आणि निषिद्ध, इदम करून इदम मा करू अशा पद्धतीने, म्हणून प्रारब्धातील शुभाशुभ कर्मामध्ये प्रवृत्ती उत्पन्न करणारा जो एक संस्कार आहे, म्हणजे थोडक्यात कंसात वासनांकुर आहे, हा जो एक अंश आहे, तितक्या अंशामध्ये पुरुष प्रयत्न काय आहे, सफल आहे. तिथे मात्र तुम्ही म्हणू शकता, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, अभ्यासाचे बळे एकागती अंतराळे आणि व्याघ्र सर्प प्रांजली केली एकी. आणि धर्माधर्मरूप जो दुसरा अंश आहे म्हणजे अदृष्टरूप भोग अंकुर आहे, जे केलेलं भोगायला आलेलं आहे, त्या बाबतीमध्ये पुरुष प्रयत्न काय व्यर्थ आहे. तिथे किती प्रयत्न करा, तो भोगल्याशिवाय नियतीला जे मान्य असतं त्याशिवाय त्याची निवृत्ती होत नाही. कालची घटना, तो प्रारब्ध अंशच बलवान आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे सगळ्यालाच आपल्याला मान्य करावं लागतं, कारण ज्या वेळेला भोगायची वेळ येते त्यावेळेला आपण ते मान्य करा अगर न करा, ते कर्म आपल्याला भोगून संपावं लागतं. त्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न न केला ना तर काही काळ त्याच्यात आपण, जसं एखादा आजार आहे, योग्य वेळेला ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर काही काळ आपण जास्त त्याला प्रतिकार करू शकतो, पण त्याचा कायमचाच प्रतिकार होतो असं मात्र नाही. हा मृत्यूलोक आहे, एक ना एक दिवस आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं. भोगांकुर असेल तो भोगूनच संपावा लागतो, आणि वासनांकुर असेल तो प्रयत्नाने आपण त्याला नष्ट करू शकतो. म्हणून म्हणतात, आणि धर्माधर्मरूप दुसऱ्या अंशात पुरुष प्रयत्न मात्र व्यर्थ आहे. तो प्रारब्ध अंशच तिथे बलवान आहे. त्याची कशाने निवृत्ती होईल, भोगानेच त्याची निवृत्ती होते. प्रारब्धाच्या या 2 अंशाचे ज्यास यथार्थ ज्ञान नसते, म्हणजे वासनांकुरामध्ये प्रयत्न सफल आहे तर भोगांकुरामध्ये प्रारब्धांश श्रेष्ठ आहे, या 2 अंशाचं ज्यांना यथार्थ ज्ञान नाही अशी असणारी पुरुष आपापल्या अनुभवानुसार काहीच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी प्रारब्धाने लाभलेल्या असतात, आणि काहींनी प्रत्येक गोष्ट प्रयत्नाने साध्य केलेली असते. आणि ज्याने प्रयत्नाने साध्य केले नाही त्याला वाटतं प्रयत्नवादच बरोबर आहे. तो जो काय म्हणतो तर ऐकांतिक प्रयत्नवादी बोलतो. तो म्हणतो ज्याला तुम्ही प्रारब्ध नाव दिलं ते सुद्धा एक काळचा काय होता, प्रयत्नच होता, पण याची सुद्धा काही भोगामध्ये जिरते. म्हणजे असे काही भोग त्याच्या जीवनामध्ये येतात ना, मग तो म्हणतो नाही प्रयत्न नाही, इथे प्रारब्ध आपण मानलं पाहिजे. आणि एक असं असतं की प्रत्येक गोष्ट प्रारब्धानेच म्हणतो, पण प्रारब्धानेच म्हटल्याच्या नंतर कधी कधी त्याचे असे हाल होतात का मग त्याला कधी कधी बऱ्याच वेळेला उपाशी राहावं लागतं. मग त्याला विचारलं असं का, त्याला मग मित्र सांगतात अरे तू प्रयत्न काही करतच नाही, सगळंच प्रारब्धाच्या भरी घालतो, कसं ते शक्य आहे. मग त्याला वाटतं नाही आपणही काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. जी जी हा रोग वा वा, हा रोगया काय आवडे दारिद्र्य, पण ते भोगावं लागतं. का बरं, प्रारब्ध आहे. कारण रोगाला आवडत नाही पण रोगाला सामोरं जावं लागतं. दरिद्री पुरुषाला आवडत नाही पण त्याला सामोरं जावं लागतं. का, याचं उत्तर तो भोगांकुर आहे. तिथे अदृष्ट रूपांकुर आहे, ते भोगावच. आणि बघा ह्या ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाचे सगळ्या संतांच्या आपल्याला असे विधान पाहायला भेटतात का कधी कधी ते प्रारब्धाला प्राधान्य देताना दिसतात, कधी कधी ते प्रयत्नाला प्राधान्य देताना दिसतात, पण ते प्राधान्य कुठल्याला देत नाही. ते ज्याच्या ठिकाणी ते कसं श्रेष्ठ आहे हे समन्वय आपल्याला संत सांगतात. भोगांकुरामध्ये कशाला महत्त्व द्या, तिथे खेद करत बसू नका, तिथे प्रारब्धाला महत्त्व द्या. आणि वासनांकुरामध्ये तिथे प्रयत्नाला महत्त्व द्या. बऱ्याच वेळेला उलटं गणित होतं, जिथे वासनांकुराला महत्त्व द्यायचं म्हणजे जिथे प्रयत्नवादाला महत्त्व द्यायचं ते प्रारब्धावर घालवतो, जिथे प्रारब्धवादाला महत्त्व द्यायचं ते प्रयत्नावर घालवतो. आणि हे गणित चुकल्याच्या नंतर त्याच्या जीवनामध्ये पश्चाताप होतो. संसाराच्या बाबतीत कशाला आपलं महत्त्व द्यावं, उत्तर तर आहे ना, बोलूनही गेलो तुमचं लक्ष असेल तर बघा, जो प्रापंचिक उन्नती आहे, व्यवहार आहे आपला सगळा, याच्या बाबतीत कशाला महत्त्व द्यावं आपण, आपला संसार कशाने ठरवावा. संसारातल्या बऱ्याच आपलं काय अन्नमान धन
हे तो प्रारब्ध आधीन. प्रारब्धीची जोडे धन, प्रारब्धीची वाढे मान, का सोस करशी वाया भजेमाना पंढरीला. संतांनी सांगितलं ना. मग प्रपंच कशावर सोडून द्यावा? प्रारब्धावर सोडून द्यावा. आणि ते प्रारब्धात असेल, जसं असेल, जेव्हा असेल, जिथे असेल, जसं असेल ते तसंच होतं. पण परमार्थ कसा करावा? प्रयत्नपूर्वक करावा आहे ना. जीवाचं रान करून हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, दिवसाची रात्र कशात करावी? परमार्थात करावे. मग तुम्हाला आमची चालू आहे, पण ती परमार्थाच्या नावाखाली प्रपंच करता चालू आहे का परमार्थ करता चालू आहे, हाही विचार आपला व्हावा. बरोबर की नाही? तर परमार्थाच्या नावाखाली ती प्रपंच करता असेल तर तो प्रपंचच आहे, तो परमार्थ नाही. परमार्थ, परमार्थ सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ, साध्यरूप पुरुषार्थ, मुक्ती. आणि त्याच्याकरता मनुष्याने सगळं करणं. म्हणजे मोक्ष हा कसा साध्य आहे? प्रयत्न साध्य आहे. आणि सांसारिक उन्नती प्रारब्ध साध्य आहे. आपलं गणित इथेच चुकतं. जी गोष्ट प्रयत्नाने होते तिथे मनुष्य प्रारब्धावरती घालवतो. त्यांना विचारलं, तुम्ही चला ना, या ना आळंदीला. काय म्हटले? पांडुरंगाने आपल्या माऊलीने बोलवलं की येऊ. आता माऊली तुला बोलवायला एवढी कमी बसलेली आहे का? पण होतं की नाही असं? म्हणजे जी गोष्ट प्रयत्नाने होते तिथे काय कशावर घालवतात? प्रारब्धावर घालवतात. आणि जी प्रारब्धाने होते तिथे प्रयत्न करतात. म्हणजे प्रपंच हा प्रारब्ध साध्य आहे, तिथे प्रयत्न करतात. आणि परमार्थ हा प्रयत्न साध्य आहे, तिथे प्रारब्धावर ढकलतात. आणि हे गणित चुकल्यामुळे काय होतं? किती एक उत्तरेची वाडी, जी जळती आगी घाली ती उडी, ती आरायाशी सोगोडी सांगितली केवी असं म्हणावं. पण मग ते गणितच चुकल्यामुळे मग हिसाब तो बराबर आहे, लेकिन छोकरा क्यों डुबता है असा प्रकार होतो. आणि काही लोक मोजकं करतात, ते फारसे कष्ट घेत नाही, पण ते अगदी आनंदी असतात प्रपंचातही आणि परमार्थातही. कारण ते प्रपंचामध्ये फार डोक्याला म्हणजे त्याच्यातला त्रास घेत नाही, वेदना घेत नाही, फार त्याचा विचार करत बसत नाही. प्रारब्धातही होणार आहे, चिंता करत नाही. आणि इकडे मात्र प्रयत्नपूर्वक करतात, सगळं सुरळीत असतात. इकडे समाधानी आणि तिकडे समाधानी. तिकडे समाधानी का? अगदी आजू सोपं. आपले पांडुरंग बाबा, वैद्य बाबा सांगायचे, गुले बाबाही सांगायचे, परमार्थामध्ये मनुष्याला समाधानी कायम राहावं असं वाटत असे. आपलं समाधान कधीच बिघडू नये, त्यांनी वरच्याकडे पाहत राहावं. आणि प्रपंचामध्ये आपल्याला समाधान राहायचं असेल तर खालच्याकडे पाहावं. आपलं उलटं गणित होतं. प्रपंचामध्ये तो वरच्याकडे पाहतो, परमार्थामध्ये खालच्याकडे पाहतो. अरे आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, त्यांनी तर अजून हातात ते घेतले नाही, आपण श्रेष्ठ आहे. आणि प्रपंचामध्ये नाही म्हटले, आपण गाव पातळीवर सरपंचच आहोत, आमदार कुठे झालो, आमदार म्हणतो मी खासदार कुठे झालो, असा प्रकार जर झाला तर ते गणित चुकतं. प्रपंचामध्ये कधीच तो आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला, तो पूर्ण होणारच नाही ना. प्रपंचामध्ये असा एका तरी गत कालामध्ये, सध्या वर्तमान कालामध्ये, पुढे येणाऱ्या आगामी कालामध्ये एक तरी असा तृप्तीचा ढेकर देऊ शकतो का? कृतकृत्य झालो, तितक्यापुरती प्रापंचिक स्थिती कृतकृत्यता दाखवते, पण ती टिकून नाही राहत ना. पण परमार्थामध्ये अनेक संतांचे उद्गार आहे, कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तव्यम. तुकोबरायचं तर प्रसिद्ध वचन आहे, काय? काम नाही, काम नाही झालो पाय रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसुरी, कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. परमार्थामध्ये कृतार्थता प्राप्त होते ती प्रयत्नाने, प्रपंचामध्ये कृतार्थता प्राप्त होते प्रारब्धावर पाहिल्याच्या नंतर. कृतकृत्यच राहतं, अरे आपल्या प्रारब्धात हे आहे, हे घडलं, कृतकृत्य आहे मी. म्हणजे प्रपंच हा प्रारब्धाकडे लावावला पाहिजे आणि परमार्थ हा प्रयत्नपूर्वक अर्जित केला पाहिजे. आणि हे जर दोन्ही गणित चुकलं, ते गणित चुकू नये म्हणूनच कदाचित हा समन्वय आपल्यासमोर ग्रंथकार ठेवतायत. तो ठेवत असताना ते म्हणतात, या प्रारब्धाच्या कोणत्या दोन अंशाचा बोला? एक वासनांकुर आणि दुसरा पापनिरूप अदृष्ट भोगांकुर. या दोन अंशाचा जास्त काय यथार्थ, बरोबर आहे ना, यथार्थ ज्ञान नसते असे पुरुष आपापल्या अनुभवानुसार प्रारब्ध बलवान किंवा प्रयत्न बलवान असा निश्चय करून परस्परात काय करतात? वाद करतात. असो, हा विषय आम्ही सांगितला कशा करता? तर या प्रकाराने आज्ञानी जीवास फलभोग वाचून कर्माची निवृत्ती संभवत नाही. कोणत्या? संचितातल्या काम्य कर्माची निवृत्ती कशी होणार नाही? मग आता इच्छेच्या अभावाने होणार नाही. आणि संचितातल्या निषिद्ध कर्माची निवृत्ती कशाने होणार नाही? साधारण वा असाधारण प्रायश्चित्ताने किंवा नित्यनैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानाने त्याची निवृत्ती होणार नाही. कशा निवृत्ती होईल? ती भोगानेच होईल. कारण तिथे अंश कोणता बलवान आहे? भोगांकुर. प्रारब्धातला भोगांकुर तिथे बलवान आहे. मग भोगावाचं निवृत्ती कोणाचीच होत नाही असं कदाचित बोलाल तर होते. भोगावाचं निवृत्ती कोणाची होते? ज्ञानाची होते. आता या पुढच्या पंक्ती वाचण्याकरता अगोदर 2 मिनिटं लक्ष द्या. आपण नेहमी बऱ्याच वेळेला श्लोक बोललो, विद्येते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशया क्षेंते चाष्य कर्माणी तस्मिन दृष्टी परावरे.
कर्माचा भोग कोणाला भोगावा लागतो? माऊलीची प्रसिद्ध ओवी आहे, कर्तृत्वाचा मधू कर्मफलाचा आस्वादू या दोहीचे नावे बंधू कर्माचा के. कर्तृत्वमद फलाभिलास याने युक्त होऊन कर्त्याने कर्म केलं तर ते त्याला भोगावंच लागतं, त्याची भोगाशिवाय सुटका नाही. पण एखादा जर म्हणे हे मजस्तव झाले पण म्या नाही केले, ऐशी जेणे जाणे तरी तो सुटला गा. तो कर्माच्या द्वाराच कर्माच्या जाळ्यातून सुटू शकतो. ते कर्म करण्याची एक प्रकारची गुरुकल्ली आहे, आताच्या भाषेत आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, म्हणजे कर्म करण्याची एक कला आहे. आणि त्या कलेने ते केलं तर कलेने तो सहज त्यातून निघू शकतो. आणि मग ते कसं आहे, ज्ञानी होऊ शकतो. काय आहे? कर्ता, कर्म आणि कर्मफल ही त्रिपुटी आहे. याला जो सत्य मानून व्यवहार करतो त्याची भोगवाचून निवृत्ती होऊच नाही असा ईश्वराचा संकल्प आहे. आणि ईश्वर हा सत्य संकल्प असल्यामुळे आज्ञाने जीवाची कर्म भोगवाचून त्याची निवृत्ती होत नाही. पण मग ज्ञानाचं तुम्ही तसं सांगितलेलं आहे, ज्ञानी पुरुषाची कर्माचरणातून निवृत्ती होताना संचित कसं झालं? तर म्हटले ज्ञानाग्नीने दग्ध झालं. क्रियमान असंगत्व बोधामुळे लागत नाही. बघा, आणि प्रारब्ध भोगून संपवतो अशी तुम्ही संगती सांगता. खरं ज्ञानाच्या बाबतीत प्रारब्ध भोगून संपवतो हे बोलणं त्याच्या जीवनाची संगती आपल्याला लागावी म्हणून हे बोलणं केलेलं आहे का खरंच त्याला भोगून संपावं लागतं हे बोलणं केलेलं आहे? याचं उत्तर आहे, ज्ञानी पुरुषाच्या जीवनाची संगती आपल्याला लागावी म्हणून हे बोललेलं आहे. त्याच्या दृष्टीने तुकोबरायाचं प्रसिद्ध अभंग आहे, प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाही भरुणी अंतर्बाही. त्याच्या दृष्टीने प्रारब्ध आहे का क्रियामान आहे का संचित आहे का देहच नाही? देह आधी काय खरा? देहासंबंधी पसारा भुजगावणे चोरा रक्षणाशी भासते, देहच खरा नाही. आणि देहासंबंधी कर्म करता आणि कर्मफल हा पसारा हाही सत्य नाही. मग ते प्रारब्ध भोगून संपवता का म्हणतात? त्याचा देह आपल्याला दिसतो आणि काय ते मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता, दिपी दिशे पाहता आपली वस्तू किंवा हरपले आपण तैसे हरपले आपण पावे तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. त्याचं जीवनाची संगती आपल्याला लागावी. आणि जाळू नये नाव पावलीने पार मागेला आधार बहुतांचा, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालून आपल्यालाही आपली मुक्त स्थिती प्राप्त व्हावी सिद्धशी लक्षणाने साधकश साधनाने म्हणून बोललेलं आहे. आणखी बाबा कायम पंक्ती सांगत असतात, आज्ञानजन बोधार्थम प्रारब्धम वक्तवै श्रुती. आज्ञाने जीवाला ज्ञानीपुरुषाच्या भोगाची संगती लागावी देहाची म्हणून श्रुतीने प्रारब्धाचा आरोप त्याच्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्या दृष्टीने प्रारब्ध सुद्धा नाही. आणि अगदी सोपं उदाहरण आपण बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे. एखादा पुरुष आहे, त्याला 3 बायका आहे आणि तो गेला तर 2 विधवा झाल्या आणि 1 सदवा राहिली, असं होईल का? नाही. झाल्या तर काय होतील? 3 विधवाच होतील. मग आता ज्ञानी पुरुष हा एक पुरुष आहे आणि संचित प्रारब्ध क्रियामान ह्या त्याच्या 3 बायका आहे. मग तो गेल्याच्या नंतर तुम्ही काय म्हणता? संचित दग्ध झालं म्हणजे 1 बायको विधवा झाली. क्रियामान असंगत्व बोधामुळे लागत नाही म्हणजे ती बायको विधवा झाली. प्रारब्ध भोगून संपवतो, ती सद्वा राहील कशी? आहे ना. मग बोलता कसे? आपल्याला त्याच्या जीवनाची संगती लागावी म्हणून त्याची निवृत्ती कशी झाली? मग भोगावाचून झाली. कारण भोग होतो कोणाला? देहाला, आहे ना, अंतकरणाला, स्थूल सूक्ष्म संघाताच्या ठिकाणी. आणि तो स्थूल सूक्ष्म संघाताला मी म्हणतो का माझे म्हणतो? मी म्हणत नाही, माझे म्हणत नाही. कोणाचा कोणाशी नगडे संबंध. आई शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. या दृष्टीने पाहिलं तर बरं, तिथे गीतेमध्ये ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा कुरुते अर्जुन. मग भस्मसात कुरुते तथा म्हणत असताना ज्ञानाग्नी सर्व कर्माने, तिथं कर्मण कर्मणी आणि कर्माणी हे बहुवचन आहे. मग तिथे एक आहे का 2 असते तर मग कर्मण म्हटले असते, आहे ना. 2 असले तर कर्मणी आणि ते कर्माणी आहे म्हणजे बहुवचन आहे ना. म्हणजे बहुवचन म्हणजे 3 प्रकारचं कर्म त्याच्या ठिकाणी राहिलं नाही. म्हणजे भोगवाची निवृत्ती कोणाची होते? उत्तर आहे ज्ञानाची होते. कोणाची होत नाही? अज्ञानाची होत नाही. का होत नाही? अज्ञानाची भोगवाची निवृत्ती होऊ नये असा ईश्वराचा काय आहे? संकल्प आहे. आणि ईश्वर कोणता संकल्प आहे? सत्य संकल्प आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. आणि त्यामुळे अज्ञानी जीवाची भोगवाची निवृत्ती होणारच नाही. मग तुम्ही म्हणाल इच्छेच्या अभावाने काम्यकर्म निवृत्त झालं आणि साधारण व असाधारण प्रायश्चित्ताने संचेतातलं निषिद्ध कर्म निवृत्त झालं, तर हे म्हणणं बरोबर नाही. कारण तो कोणता जीव आहे? आज्ञानी आहे. आणि त्याच्या निवृत्ती कशा वाचून होणार नाही? संचेतातल्या कर्माची भोगावाचून निवृत्ती होणार नाही. ठीक ना. अशा पद्धतीचा विषय ते बोलतात. पंक्तीमध्ये आणखी स्पष्ट होईल. बघा, भोगावाचून असो या प्रकाराने सापडलं ना. बघा, असो या प्रकाराने आज्ञानी जीवास फल भोगवाचून कर्मनिवृत्ती संभवत
नाही. आता पुढचं वाक्य, भोगा वाचून कर्माची निवृत्ती ज्ञानास मात्र संभवते. ज्ञानाची कशी निवृत्ती होऊ शकते? भोग वाचून निवृत्ती होऊ शकते. काय होऊ शकते बघा, एक संस्कृत पंक्ती एक आहे आपल्या विचारसागराची प्रक्रिया, यत्र यत आद्यस्तत्वम तत्कृतेन गुणेन दोषेन अनुमात्रम अपि न संबद्धते. ज्या ठिकाणी ज्या अधिष्ठानावर ज्या पदार्थाचा अध्यास झालेला असतो ते अधिष्ठान त्या आद्यस्थ पदार्थाच्या प्रतीतीने त्या अधिष्ठानाला अनुकूल किंवा प्रतिकूल, विधायक किंवा विघातक असा कुठल्याच प्रकारचा परिणाम होत नाही. कल्पना करा, ही रज्जू आहे, या रज्जूवर एकाला सर्प भासला आणि दुसऱ्याला पुष्पमाला भासली, तर रज्जू विषारी होते, सर्प भासाने विषारी होते, किंवा पुष्पमाला भासल्याच्या नंतर सुगंधी होते का? दोन्ही होत नाही. का? कारण अधिष्ठानाच ठिकाणी ते आद्यस्थ सर्प वा पुष्पमाला कुठल्याही प्रकारचा विघातक किंवा विधायक, विघातक म्हटलं का विषारी परिणाम आणि विधायक म्हटलं का पुष्पाचा सुगंधी परिणाम, हे दोन्ही होत नाही अधिष्ठान रज्जूच ठिकाणी. तसा अधिष्ठान साक्षी होऊन राहिलेला असतं कोण? ज्ञानी. म्हणून त्याच्या ठिकाणी शुभ कर्माचा परिणाम हा विधायक आहे आणि अशुभ कर्माचा परिणाम विधायक आहे. पण ते कर्माला, कर्मकर्त्याला, कर्मफलाला आणि त्रिपुटीचा व्यवहार घडतो त्या देहाला, तो कोणालाच मी किंवा माझे म्हणत नसल्यामुळे त्याच्या ठिकाणी हा कुठलाच व्यवहार घडत नाही. म्हणून भोगवाची निवृत्ती कोणाची होती? ज्ञानाची. कारण तो साक्षी असल्यामुळे एकम एव अद्वितीय ब्रह्म न य नानास्ति किंचन एक किंचनापि नाना नास्ति किंतु एकमेव अद्वितीय ब्रह्म असती, या बोधात तो असल्यामुळे त्याची मात्र भोगावाची निवृत्ती होऊ शकते. बघा, भोगा वाचून कर्माची निवृत्ती ज्ञानास मात्र संभवते. कारण कर्ता नंतर कर्म आणि त्याचे असणारे फल ही सत्य नसून कशी आहे? अविद्येमुळे आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहेत आणि त्या अविद्येचे ज्ञान हे काय आहे? विरोधी आहे. अविद्येचं ज्ञान हे विरोधी आहे. म्हणून अविद्या कल्पित जे कर्माधिक त्यांचा ज्ञानानेच नाश होतो किंवा बाद होतो. ज्ञानाने नाश होतो किंवा बाद होतो असं काय म्हणायचं? संचित असेल तर नाश होतो आणि प्रारब्ध असेल तर त्याचा बाद होतो. आणि बाधित पदार्थ दिसत नसतो का दिसते काली नाहीचा निश्चय होतो? दिसते काली नाहीचा निश्चय. म्हणून पंचदशीमध्ये म्हटलेलं आहे न अप्रतीतीतोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय. हा अप्रतीती येणं हा बाद नाही, तर दिसते काली नाहीचा निश्चय होणं हा बाद आहे. मृगजळ दिसलं तरी नाही, स्वप्न पदार्थ दिसले तरी नाही, तसं जगत दिसलं तरी नाही, हा कोणता निश्चय झाला? बाद निश्चय. आणि शिशुक्ती समाधी मूर्छेमध्ये होती ती अप्रतीती. अप्रतीतीत पुरुषार्थ नाही. कशात पुरुषार्थ आहे? बाद निश्चयामध्ये पुरुषार्थ आहे. आणि बाद निश्चय कशाने होतो? प्रयत्नाने होतो. आणि अप्रतीती कशाने होते? प्रारब्धाने होते. झोप आपल्याला प्रारब्धानेच येते, शिशुक्ती आहे ना प्रारब्धानेच येते, मूर्छा प्रारब्धाने येते. म्हणजे अप्रतीती प्रारब्धाने होते आणि त्याच्यामध्ये पुरुषार्थ नाही. बाद निश्चय प्रयत्नाने होतो, त्याच्यामध्ये पुरुषार्थ आहे. आणि तत्वज्ञानही महात्मा काय करतो? बाद निश्चय करतो. म्हणून त्याची निवृत्ती कशी होते? भोगा वाचून होते. आणि अज्ञानी जीवनाचा तत्वनिश्चयाने बाद निश्चय झालेला आहे का? नाही. म्हणून त्याची कशा निवृत्ती होते? भोगानेच होते, कशाने होत नाही. तर भोगा वाचून निवृत्ती होते असं म्हणणं मात्र बरोबर नाही. त्या बघा, कारण म्हणजे भोगा वाचून कर्माची निवृत्ती ज्ञानास मात्र संभवते. कारण काय? तर एक कर्ता, दोन कर्म आणि त्याचं फल. आता कर्ता कशाला म्हणतात? व्याकरणामध्ये म्हटले स्वतंत्र कर्ता, जो स्वतंत्र असतो क्रियेमध्ये त्याला काय म्हणतात? कर्ता. कर्म कशाला म्हणतात? कर्तु इप्सितमम कर्म, कर्त्याला इच्छित जे असतात त्याला म्हणतात कर्म. आणि मग करण पुन्हा तिथे काय? साधकतमम करणम, कर्ता कर्म करण्याकरता त्याला सहाय्यभूत असलेलं जे साधन आहे त्याला करण म्हणतात. आणि मग कर्त्याला करणाच्या द्वारा केलेलं कर्म त्यापासून काय होतं? फल होतं. कारण जैशी ज्याची ते जैशी करणी वैशी भरणी, म्हणजे आपण जे कर्म केलं त्याचंच फल आपल्याला. आगाकर्मे जे उरावे तै ते सुखदुखी फळा यावे तया ते भोगावा यावे देहाय का, अशा पद्धतीने कर्माचं फल ही काय नाही सत्य नसून कशी प्रतीतीला येतात? अविद्येमुळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहेत आणि त्या अविद्येचे ज्ञान काय आहे? विरोधी आहे. म्हणून अविद्या कल्पित जे कर्माधिक त्याचा ज्ञानानेच नाश होतो किंवा बाद होतो. ज्ञानाने नाश होतो किंवा बाद होतो. म्हणजे नाश म्हटलं तर मग ती अप्रतीती घ्यायचं आणि बाद म्हटलं तर प्रतीतिकारी नाहीचा निश्चय असा त्याचा अर्थ घ्यायचा. उदाहरण द्या. उदाहरण देतात जसे स्वप्नामध्ये निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीतीला येतात. स्वप्नामध्ये निद्रा दोष आहे आणि त्या निद्रा दोषामुळे सगळं जगत आपल्याला स्वप्नामध्ये प्रतीतीला येऊ शकतं. सगळे पंढरपूरची वारी, कारण जागता जो वाशीची जेणे ध्याने भावना भावीचे डोळ्याला लागत खेव देखीची तीच स्वप्ने.
आता वारीजवळ आल्याच्या नंतर सगळे रस्त्यातलं भजन आणि दिंड्यान हेच आपल्याला पाहायला भेटतं स्वप्नात. आणि आता जोगमाराचा सप्ताहच आपल्या स्वप्नात येतो. त्याचं कारण का? कारण जसंही ज्या काळात आपण वावरतो आणि दिवसभर जे चिंतन करतो तेच प्राय हा बहुत करून आपल्या स्वप्नामध्ये येतं. पण मग स्वप्नात दिसणारा जो पदार्थ असतो तो कसा आहे बघा. ते म्हणतात जसे स्वप्नामध्ये निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीत होतात त्याचा जागृतीत निद्रेच्या निवृत्तीनेच काय होतो? अभाव होतो. म्हणजे निद्रेच्या निवृत्तीनेच अभाव होतो. माऊलीची ओवी आहे. स्वप्नीच्या घाया औखद शेवची धनंजया तेवी अज्ञान मुळया ज्ञानाचे खडग. स्वप्नातला दृश्य प्रपंच जर निवृत्त करायचा असेल तर त्याला जागृतीत आणल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तसं जागृतीतल्या पदार्थाबद्दल मिथ्यात्व निश्चय व्हायचा असेल तर त्याला अधिष्ठानाच्या ज्ञाना वाचून दुसरा पर्याय नाही. जसे स्वप्नामध्ये निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीत होतात त्याचा जागृतीत निद्रेच्या निवृत्तीनेच काय होतो? अभाव होतो. म्हणजे बघा स्वप्न मिथ्या ठरण्याकरता काय लागतं? उत्तर आहे अवस्थांतर लागतं. म्हणजे सुषुप्ती अवस्थेतून जागृतीत यावं लागतं. तसं जगत मिथ्या होण्याकरता काय लागतं? तिथे ज्ञानांतर लागतं. एकीकडे आहे अवस्थांतराने ज्याची निवृत्ती होते ते प्रातिभाषिक सत्तेतले पदार्थ असतात आणि ज्ञानांतराने ज्याची निवृत्ती होते ते व्यावहारिक सत्तेतले पदार्थ असतात. म्हणजे जगत मिथ्या ठरण्याकरता काय लागेल? ज्ञानांतर लागेल. स्वप्न मिथ्या ठरण्याकरता अवस्थांतर लागेल. एखादा झोपलेला आहे तो बरळायला लागला, त्याला स्वप्न काहीतरी वाईट पडलं, तो रडायला लागला आणि आपण त्याच्या कानात जो म्हटले तत्वमसी, रडू नकोस, तू ब्रह्म आहे, काय उपयोग होईल सांगा बघू? काय उपयोग होणार? त्याला ते जागृतीत आणणं हाच त्याला नियत उपाय आहे. तसं ह्या जागृतीतील सकल दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी असं वाटत असेल तर ब्रह्मज्ञान करून घेणं हाच उपाय आहे. आणि मग त्याकरताही ओवी आहे बघा. स्वप्नाकरता ओवी काय आहे? स्वप्नेच्या घाया ओखद चिवची धनंजया तेवी अज्ञानमुळे या ज्ञानाचे खडग. हे ते दोन्ही उत्तर दिले. आणि इकडे जगत मिथ्या ठरण्याकरता वाचून ज्ञाने विनेके उपाय करीची जितके ती गुंफिशा अधिके रुखी. म्हणजे जगत मिथ्या ठरवायचं असेल तर अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. आणि स्वप्नातला प्रपंच मिथ्या ठरवायचा असेल तर त्याच्याकरता अवस्थांतर झालं पाहिजे. म्हणजे अवस्थांतर निवृत्ती होती ते कोणते पदार्थ बनायचं? स्वप्नातले. आणि ज्ञानांतराने जे मिथ्या ठरतात ते कोणते पदार्थ? जागृतीतले. ठीक ना? अवस्थांतर आणि ज्ञानांतर. म्हणजे जशी स्वप्नामध्ये निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीत होतात त्यांची जागृतीत निद्रेच्या निवृत्तीनेच काय होतो? अभाव होतो. आणि मृगजळाचा काय होतो बोला? बाद होतो. मग मृगजळाचा बाद होतो म्हणजे मृगजळ दिसत नाही का? दिसते काली नाहीचा निश्चय होतो. मग पदार्थ न दिसणं याला काय म्हणायचं? नाश. आणि दिसते काली नाहीचा निश्चय होणं याला म्हणायचं बाद. तसे अविद्यारूपी निद्रेने अज्ञान माऊलीची ओवी त्याच्याकरता आहे. अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादी जो. किंवा दुसरी ओवी अविद्येची निदा घोरत होता बदबदा तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चेला की. कसा मग? तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे माता हातू ठेवीला नव्हे थापटेला जायचा. हे सगळं ज्ञानोबा आपल्याला तिथे सांगतात. फक्त तो आशय करण्याकरता इथल्या म्हणजे हा आशय करण्याकरता त्या ओव्या डोळ्यासमोर असाव्या आणि त्या ओव्याचा अर्थ लावताना हा आशय डोळ्यासमोर असावा. कारण प्रकरण करता वाचून आकर ग्रंथातले सिद्धांत उलगडत नाही. म्हणून म्हणतात निद्रेच्या निवृत्तीनेच अभाव होतो. कोणाचा? स्वप्नातल्या पदार्थाचा. आणि मृगजळाचा काय होतो? बाद होतो. तसे अविद्यारूप निद्रेने कोण प्रतीतेला आले आपल्याला इथे जागृती आहेत? मी कोण आहे? करता. कायिक वाचिक माणसं एक हे काय? माझं कर्म आणि त्याद्वारा मला प्राप्त होणारं फल. करता कर्म फल याचाही ज्ञानरूप जागृतीत अविद्येरूपी निद्रेच्या निवृत्तीने काय होतो? बाद होतो. स्वप्नाचा काय होतो? नाश होतो. आणि या जागृत प्रपंचाचा काय होतो? बाद. आणि स्वप्नाचा नाश कशाने? अवस्थांतराने. आणि निद्रेच्या ह्या अज्ञानरूपी निद्रेमुळे जगत सत्यत्वरूपी स्वप्न जे पडलं त्याचा काय होतो? बाद होतो. कशाने? ज्ञानांतराने. ठीक ना? आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने वाचून ज्ञानविने एक आलं का? आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने एक माऊलीचंच प्रमाण आहे. यजिजो भजिजो पूजिजो परी प्रवेश एके द्वारी रे नुद्धरीजे 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 गोपाळे विन नुद्धरीजे. याचा अर्थ ज्ञाना वाचून दुसरा कुठलाही उपाय केला तर या जगतातली सत्यत्व भ्रांती आपली निवृत्त होऊ शकत नाही. म्हणून म्हणतात आत्मज्ञान वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने अविद्येची निवृत्ती होत नाही. थोडंसं एकाग्र व्हा. आणि जर केवळ इच्छेच्या अभावानेच कर्मफल भोग होत नाही असे म्हटले. कोण म्हटलं होता? पूर्व पक्ष बोललो होता ना. कोणतं? संचितातलं काम्यकर्म कशा निवृत्त होतं? इच्छेच्या अभावाने.
तर हे तुझं म्हणणं बरोबर कसं नाही, त्याकरताही बोलतात बघा. आणि जर केवळ इच्छेच्या अभावानेच कर्मफलभोग होत नाही असे म्हटले तर ईश्वर संकल्प कसा ठरेल, मिथ्या होईल. पण होणं शक्य आहे का, नाही, कारण तोही सत्य आहे आणि त्याचा संकल्प सुद्धा सत्य आहे, तो त्रिकालाबाधित आहे. काय ईश्वराचा संकल्प आहे बघा, ईश्वराचा संकल्प असं, हे महत्वाचं वाक्य आहे अगदी, हे अत्यंत महत्वाचं वाक्य असल्यामुळे त्याला आपण कंस केला तरी चालेल. काय तर अज्ञानाच्या कर्माची फलभोग वाचून निवृत्ती होऊ नये, आहे ना. काय संकल्प ईश्वराचा, अज्ञानाच्या कर्माची फलभोग वाचून निवृत्ती होऊ नये असं ईश्वराचं काय आहे, संकल्प आहे. आणि तो ईश्वर कसा आहे, सत्य संकल्प आहे. जसे म्हणजे मग अज्ञानाची फलभोग वाचून निवृत्ती होऊ नये असा जर ईश्वराचा संकल्प असेल आणि ईश्वर जर सत्य संकल्प असेल तर आपणच बोला, अज्ञानाच्या कर्मफलभोगाची निवृत्ती, संचितातल्या काम्याच्या कर्माची निवृत्ती किंवा निषिद्ध कर्माची निवृत्ती हे फलभोग वाचून होईल का, होणारच नाही. आणि कोणाची होऊ शकते, ज्ञानाची होऊ शकते, कारण ईश्वराचा संकल्पच आहे ज्ञानाची मात्र भोग वाचून निवृत्ती व्हावी. कशी होते तर त्याचा प्रकार आपण वर पाहून आलं. आता काय बोलतात बघा, अज्ञानाच्या कर्माची फलभोग वाचून निवृत्ती होऊ नये असा ईश्वराचा संकल्प आहे आणि तो ईश्वर सत्य संकल्प आहे. जसे शास्त्रामध्ये असे शास्त्रामध्ये काय आहे, प्रसिद्ध आहे. म्हणून केवळ इच्छेच्या अभावाने पूर्वजन्मात केलेल्या काम्य कर्माचे फल होणार नाही असं कोण बोललं होता, पूर्वपक्ष. तर त्याला म्हणतात हे बोलणे तुझे काय आहे, अत्यंत विरुद्ध आहे. म्हणजे अत्यंत विरुद्ध शब्दाचा अर्थ करायचा, श्रुती, युक्ती आणि अनुभूती, ती श्रुतीला जुळत नाही, युक्तीने सिद्ध होत नाही आणि महापुरुषाचा तसा अनुभवही नाही. म्हणून अज्ञानी जीवाची कर्म भोगा वाचून प्रायश्चित्तादी कर्माने किंवा इच्छेच्या अभावाने संचितातल्या काम्य व निषिद्ध कर्माची निवृत्ती झाली असं म्हणणं बरोबर नाही. शिवाय केवळ इच्छेच्या अभावानेच काम्य कर्माचे फल कोणासही होत नाही असे कोणी मानले होते बोला, असे पूर्वपक्षाने मानले होते. मग शिवाय तिथून बघा आता, शिवाय केवळ इच्छेच्या अभावानेच काम्य कर्माचे फल कोणास होत नाही असे मानले म्हणजे आम्ही मानत तर नाही त्याला म्हणतात, पण असे जर मानले, जर तरची भाषा आहे, असं तर होणार नाही पण असं झालं तर, असं मानलं तर त्याला म्हणतात अभिप्रेत्य परिहार. आपणच शंका घ्यायची आणि आपणच त्याचं उत्तर द्यायचं. त्याला म्हणतात शिवाय केवळ इच्छेच्या अभावानेच काम्य कर्माचे फल कोणास होत नाही असे मानले तर अशुभ कर्माचे दुःख फल कोणाला व्हावे, कोणालाच होऊ नये. म्हणजे का, कारण बघा तुमचं म्हणणं काय, काम्य कर्म कसं निवृत्त होतं, बोला बोला, इच्छेच्या अभावाने निवृत्त होतं, म्हणजे इच्छा नाही म्हणून निवृत्त होतं. मग इच्छा नसल्यामुळे जर काम्यकर्म निवृत्त होत असेल तर निषिद्ध कर्म सुद्धा इच्छेच्या अभाव, कर्मच आहे ना. काम्यकर्म काय कर्मच आहे, निषिद्ध कर्म तरी कर्म आहे. आणि काम्यकर्म कशा निवृत्त झालं, इच्छेच्या अभावाने. मग निषिद्ध कर्म कशा निवृत्त झालं, बरोबर इच्छेच्या अभाव. निषिद्ध कर्म, काम्यकर्माच्या बाबतीत तरी इच्छा असणं नसणं असं होऊ शकतं, पण निषिद्ध कर्माच्या बाबतीत सगळ्याचीच इच्छा आहे, काय, मज लागी दुःख व्हावे, आयुष्य कोणी व्हावे ना जीवन. कोणाला वाटतं मला दुःख व्हावं, कोणालाच वाटत नाही, स्वप्नात सुद्धा दुःख होऊ नये असं वाटतं. मग इच्छेच्या अभावाने जर कर्माची निवृत्ती होत असेल तर दुःख कोणालाच भेटू नये, का, कारण प्रत्येकाची इच्छा आहे माझ्या जीवनात दुःख येऊ नये, पण आल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच अर्थ इच्छेच्या अभावाने कर्माची निवृत्ती होत नाही हा सिद्धांत आहे. कसं बघा, शिवाय केवळ इच्छेच्या अभावानेच काम्यकर्माचे फल कोणाचंही होत नाही असे मानले तर अशुभ कर्माचे दुःख फल कोणालाही होऊ नये. कारण बघा, निषिद्ध कर्माचे फल जे दुःख त्याची कोणाला इच्छा आहे, उत्तर आहे कोणालाच इच्छा नाही. एक गोड सुभाषित आहे, पापस्य फलम न इच्छन्ति मानवः किंतु पापम कुर्वन्ति यत्नतः, पुण्यस्य फलम इच्छन्ति मानवः किंतु पुण्यम न कुर्वन्ति यत्नतः. पापाचं फल दुःख आहे, ते आपल्याला भोगू नये वाटतं, पण मनुष्य पाप केल्याशिवाय राहत नाही. आणि पुण्याचं फल सुख भोगावं वाटतं, पण पुण्य करायला लवकर तो धजत नाही. मग पापाचं फल दुःख भोगू नये असं प्रत्येकाला वाटतं की नाही, इच्छा आहे का त्याला भोगण्याची, नाही. मग इच्छा नाही, निवृत्त होतं असेल तर कोणाला दुःख येऊ नये, पण सर्वांना येतं. याचा अर्थ इच्छेच्या अभावाने कर्माची निवृत्ती होऊ शकत नाही. म्हणून म्हणतात, कारण निषिद्ध कर्माचे फल जे दुःख त्याची इच्छा कोणीही करत नाही आणि दुःख तर होते. म्हणून ज्ञाना वाचून, सिद्धांत आला पुन्हा, ज्ञाना वाचून ज्ञानविने एके, ही ओवी अगदी हृदयावर कोरून ठेवायची. आणि दुःख तर होते म्हणून ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने म्हणजे इच्छेच्या अभावाने किंवा नित्यनैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानाने कर्मफलाचा अभाव होत नाही. इथं कंसात काय करायचं, मग कर्मफलाचा अभाव भोगा वाचून, ज्ञाना वाचून, ज्याला ज्ञान झालं नाही, ज्ञाना वाचून ज्ञान झालं तर भोगा वाचून निवृत्ती होईल, पण ज्ञान झालं नाही आणि मग इच्छेच्या अभावाने किंवा नित्यनैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानाने निवृत्ती होईल का, नाही. मग कशा निवृत्ती होईल, भोगानेच होईल. म्हणजे भोगा वाचून दुसऱ्या कुठल्याही उपायाने निवृत्ती होणार नाही. कोणाच्या कर्माची पण,
अज्ञानी जीवाच्या कर्माची भोग वाचून दुसऱ्या कुठल्याही उपायाने निवृत्ती होत नाही. वेदांत मतात तो म्हटला हो तू ही कशा करता बोलतात बघा. तो काय बोलला होता त्या दुसऱ्या संगतीमध्ये, तो बोलला होता तुम्ही काय म्हणता संचित दग्ध झालं, क्रियमान लागत नाही आणि प्रारब्ध कसं संपवतो भोगून, असं तुम्ही बोलला ना. मग संचित दग्ध होतं ना तुमच्या मतात कशाने, ज्ञान अग्नीने. मग आमच्या मतामध्ये नित्यनिमित्त कर्माच्या अनुष्ठानाने संचित दग्ध होतं असं तो बोलला होता ना. अरे बाबा नित्यनिमित्त कर्माच्या अनुष्ठानाने संचित दग्ध होतं हे बोलणं तुझं अज्ञानातलं आहे. कारण कर्म हा अग्नी नाही, ज्ञान हा अग्नी आहे. ज्ञानरूपी अग्नी भस्म करू शकतो, कर्म हा अग्नी भोग देऊ शकतो. आपलं कर्म अग्नीच नाही म्हणून तिथे भोग होतो, काय होणार नाही तिथे दग्ध होणार नाही. ठीक ना. असं आता हे पुढच्या 2-3 पंक्ती बघा. थोडंसं एकाग्र व्हा, झालं 2-4 मिनटं जास्त जाईल पण मग हा एवढा विषय अर्धवट राहायला नको. वेदांत मतात कर्म अनुष्ठानकाली निरीच्य पुरुषाच्या कर्माचे फल त्यास होत नाही असे म्हटले का नाही, असे मानले आहे. पण त्याप्रमाणे कर्मानुष्ठानानंतरही बघा, कर्मानुष्ठानानंतरही पुरुषाची इच्छा निवृत्त झाली तर कर्माचे फल त्यास होत नाही. कोण बोलला होता, पूर्वपक्ष. पण हे पूर्वपक्षाचं बोलणं कसं आहे, असे वेदांत रहस्य न जाणता पूर्वपक्षाचे म्हणणे आहे. मग काय हो वेदांताचं रहस्य, ते वेदांताचं रहस्य सांगतात. कारण कर्म फलीचे सहित हो, अगर फलीचे रहित हो, फलीचे सहित हो किंवा फलीचे रहित हो. फलीचे सहित झालं म्हणजे कोणता करता, सकाम करता. आणि फलीचे रहित झालं तर निष्काम करता. सकाम करत्याला काय फल, स्वर्गादी लोकांची. आणि निष्काम करत्याला चित्तशुद्धी. बरं त्याच्यात ज्ञान नाही झालं म्हणजे श्रवण केलं नाही म्हणून ज्ञान नाही झालं किंवा काही प्रतिबंधामुळे ज्ञान नाही झालं तर त्याला ही शिक्षा स्वरूपामध्ये स्वर्गप्राप्ती होतेच की नाही. मग कर्मफल भोग वाचून निवृत्त होतं का, होत नाही. म्हणजे रहस्य काय आहे, ज्ञानाची भोग वाचून निवृत्ती होऊ शकते कारण त्यांनी सर्व मिथ्या जाणलेलं आहे. पण अज्ञानी जीवाची भोग वाचून निवृत्ती होणार नाही. बघा वेदांत रहस्य न जाणता पूर्वपक्षाचे हे म्हणणे आहे. कारण कर्मफलीचे सहित हो म्हणजे कोणत्या कर्त्याकडनं, सकाम कर्त्याकडनं. फलीचे रहित हो म्हणजे निष्काम कर्त्याकडनं. कर्म आपल्या फलाचा भोग निश्चित देणारच देणार. मग फरक काय आहे, अहो म्हणजे फरक इतकाच आहे. कोणामध्ये म्हणायचं फरक, हा अज्ञानी आणि ज्ञानी, सकाम आणि निष्काम करता. फरक इतकाच आहे का इच्छारहित कर्म करणास अंतकरण शुद्धीरूपी फल होते, आलं. आणि इच्छा सहित कर्म करणारास केवळ स्वर्गादी भोगच फल मिळते. आता पुढचं बघा, जे आपण जे बोललो ना ते वाक्य, कर्माने अंतकरण शुद्ध होऊन श्रवणाधिकाने अपरोक्ष ज्ञान झाले. अपरोक्ष ज्ञान म्हणजे अहम ब्रह्मास्मी, याच्याबद्दल कुठलाही संदेह नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ असं ज्ञान झाले तर त्यास कर्मफल होते का, त्याला होत नाही. कारण तो मुक्त झाला. आता तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी. आणि आता प्रारब्धशील जीवनामध्ये आता दिवस जारी केली. भाजलेलं बीज भाजून केलेलं आहे, आम्हा जन्म मरण नाही. भाजलेलं बी दिसायला आहे का अंकुर उत्पत्तीला कारण आहे, दिसायला आहे. खाऊन आपलं उदर भरणही होईल पण अंकुर उत्पत्ती त्यापासून नवीन होणार नाही. तसं ज्ञानी जीवाचं ते कर्मरूपी बीज ज्ञानाग्नी दग्ध झाले असल्यामुळे नवीन जन्म मरण परंपरा त्याला प्राप्त होत नाही. पण अज्ञानाचं तसं नाही, कारण त्याचं बीज भाजलेलं नाही म्हणून त्याला पुनरपी जनन हे फल प्राप्त होणार. बघा कर्माने अंतकरण शुद्ध होऊन श्रवणाधिकाने अपरोक्ष ज्ञान झाले तर त्यास कर्माचे फल होत नाही. कोणाला, ज्ञानाला. काय शब्द बोलायचा, ज्ञानी अज्ञानी तेवढं बोलत चाला मात्र. आणि ते बोलण्याकरता तुम्हाला जीवाचे कान करून ऐकलं तरच आहे ना. थोडंसं होईल थोडा त्रास पण आता गुण आमकास, कारण उद्याची सुट्टी आहे ना, त्यामुळे मग आज कसं लवकर सोडावं. परंतु श्रवणाच्या अभावाने किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने ब्रह्मात्मैक्य ज्ञान झाले नाही. एकाने काय केलं, चित्त शुद्ध आहे, सकाम भावनेने कर्म केलं नाही, पण त्याने मोक्ष कशाने होतो, ज्ञानाने होतो. ज्ञान कशाने होतं, श्रवणाने होतं. एक तर यांनी श्रवणच केलं नाही जरी चित्त शुद्ध असलं, पण ह्या काय करायला लागला, तीर्थयात्रा किंवा एखाद्या डोंगरावर जाऊन ध्यान धारणा असं काहीतरी करत बसलात. ज्ञान कशाने होतं, श्रवणाने. श्रवण केलं नाही. मग जरी चित्त शुद्ध असलं, नित्यनेमित्ती कर्म करत असला तर ते कर्म त्याला मोक्ष देईल का, मोक्ष कर्माने आहे का, ज्ञानाने आहे. ज्ञान कशाने आहे, मग श्रवणच केलं नाही तर मोक्ष होईल का. मग कर्म नित्यनेमित्ती कर्म घडलं की नाही, घडलं. ते सकाम भावने का निष्काम भावनेने, निष्काम भावने. तरी कुठे जाणार, स्वर्गाला. कसं काय, निष्काम केलं ना, हो पण ज्ञान नाही झालं ना. काय नाही केलं म्हणून ज्ञान नाही झालं, श्रवण नाही केलं म्हणून ज्ञान नाही झालं. मग काय प्राप्त होणार त्याला, स्वर्गाची प्राप्ती होणार. बरं दुसऱ्याने श्रवण केलं तरी ज्ञान नाही झालं, मग काय असू शकतो, प्रतिबंध. काय असू शकतो, प्रतिबंध. भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध बोललो ना. मग ते प्रतिबंधामुळे ज्ञान नाही झालं, त्याला सुद्धा काय प्राप्त होणार, स्वर्ग. म्हणजे श्रवण नाही केलं ज्ञान नाही जाणार,
श्रवण करून प्रतिबंध असला तरी ज्ञान नाही होणार, आणि असा निष्काम करता जरी असला तरी त्याला स्वर्गच प्राप्त होणार. पण तो कशा स्थितीत प्राप्त होणार? बक्षीस का शिक्षा? शिक्षा. आणि सकामाला बक्षीस. आणि निष्काम आहे, चित्तशुद्धी झाली, ज्ञानही झालं, मग आता त्याला स्वर्ग, त्या कर्माचं फल, मग आता त्याला स्वर्ग प्राप्त होणार का? त्याला शिक्षा का बक्षीस का? दोन्ही नाही. दोन्ही नाही. आता मुक्ती आहे ना, परनेली नोवरी अशी स्थिती होणार. ठीक ना? म्हणजे याचाच अर्थ कर्माला काय नाही म्हणता येणार नाही, नित्यनैमित्त कर्माला फल नाही असं म्हणता येणार नाही, किंवा कर्माची भोग वाचून निवृत्ती होते असंही म्हणता येणार नाही, कर्माची प्रायश्चित्तादी उपायाने निवृत्ती होते असंही म्हणता येणार नाही. कारण इथे कोणत्या अंकुराचा विचार चालला खरं या दोनपैकी? वासनांकुराचा विचार चालला इथे का भोगांकुराचा विचार चाललेला आहे? सध्याला भोगांकुराचा विचार चालला. भोगांकुराची निवृत्ती कशाने होते? भोगानेच होते, कशाने होत नाही? इच्छा अभावाने किंवा नित्यनैमित्तिक कर्माने त्याची निवृत्ती होत नाही. वा बघा, श्रवणाच्या अभावाने किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणाने ब्रह्मात्मिक ज्ञान झाले नाही कोणाला? निष्काम कर्त्याला, तर त्यास इच्छारहित कर्माचाही, आलं का? ठळक अक्षरात दिलं, त्यास इच्छारहित कर्माचाही स्वर्गादी भोग अवश्य होतोच होतो. कसा? शिक्षा स्वरूपामध्ये. हा वेदांताचा काय आहे? सिद्धांत आहे. पण हे स्वर्गादी भोग त्यास निरीच्छ पुरुषास कसे फल आहे? अवांतर फल आहे. त्यास चित्तशुद्धी झालेलीच आहे, आणि योग्य काली श्रवणादी घडून ज्ञानाद्वारा काय होणार? त्याला मोक्ष होणार. मग योग्य काली, कारण चित्तशुद्धी पहिलीच आहे ना, या जन्मी किंवा पूर्वजन्मी म्हणून म्हटलेले, या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म निष्काम उपासना करून मलविक्षेप दोन दोष घालवले असून जो ब्रह्मात्म स्वरूपाचा आवरण निवृत्त करण्याकरता साधन चतुष्टय संपन्न झालेला आहे तोच अधिकारी आहे, आणि तो अधिकारी असल्यामुळे त्याची चित्तशुद्धी पहिली झालेली आहे. एकदा या जन्मी म्हणा किंवा पुढच्या जन्मी म्हणा गुरुच्या चरणापाशी बसेल, श्रवण करेल, मी ब्रह्म आहे असं त्याला ज्ञान होईल आणि तो मुक्त होईल. पण मुक्ती कशा वाचून नाही? आपलं कर्माची निवृत्ती कशा वाचून नाही? भोग वाचून नाही. आणि मुक्ती कशा वाचून नाही? ज्ञाना वाचून नाही. मुक्ती म्हणलं का ज्ञाना वाचून नाही, आणि अज्ञानी जीवाची कर्माची निवृत्ती भोग वाचून नाही. योग्य काली श्रवणादी घडून ज्ञानद्वारा मोक्ष होईलच. एतावता अज्ञानास ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने कर्मफल भोगाची निवृत्ती होणार नाही, अशा पद्धतीचा विचार झाला. आता एकदम थोडा राहिलेला आहे, 5 मिनिटात एवढं होणार. जर तुमची तयारी असेल तर मग उद्या याच्याकरता आपला परवा दिवशी पाठ जाणार नाही, चालेल का? एक 5 मिनटं सरळ सरळच आहे. विषय सगळा आपल्याला आकलन झालेला आहे, फक्त पंक्ती वाचायच्या राहिल्या तेवढ्या वाचून घेऊ. बघा, आता प्रायश्चित्ताने संपूर्ण पापाचा काय होतो? नाश होतो. कोण बोललेला आहे? पूर्वपक्ष. थोडंसं तुम्ही बोलत चला. आता तुम्ही पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष दोन्ही व्हा आणि थोडंसं 5 मिनटं बोला. आता प्रायश्चित्ताने संपूर्ण पापाचा नाश होतो हेही म्हणणे काय होत नाही? सिद्ध होत नाही. असा अभिप्रेत्य परिहाराने सिद्धांती कोणाला बोलतात? पूर्वपक्षाला. कारण की अनंत कल्पाचे जे अनंत पाप त्याचा एका जन्मात प्रायश्चित्त संभवत नाही. हे बघा, तो काय म्हणला आता? संचितातलं जे निषिद्ध कर्म आहे ते कशा निवृत्त होतं? साधारण प्रायश्चित्ताने. आता मला सांगा, संचितातलं निषिद्ध कर्म एका प्रकारचं का अनेक प्रकारचं? अनेक प्रकारचं. आणि नित्यनैमित्तिक कर्म रोज एकाच प्रकारचं, म्हणजे एकाच प्रकारचं प्रायश्चित्त अनेक प्रकारच्या कर्माचं कसं असू शकेल? असू शकणार नाही. म्हणून प्रायश्चित्ताने सर्व संचित निवृत्त होतं हे म्हणणं बरोबर नाही. बघा, कारण की अनंत कल्पाचे जे अनंत पाप त्याचे एका जन्मात प्रायश्चित्त संभवेल का? नाही. गंगा स्नान, ईश्वर नामोच्चारण आदीचे सर्व पाप नाशक कोणतं प्रायश्चित्त सांगितलं होतं? साधारण प्रायश्चित्त आहे. आणि तेही कशाच्या द्वारा? अंतःकरण शुद्धीच्या द्वारा. कशाचे साधन आहे? ज्ञानाचे साधन. कंसात म्हणायचे जीव ब्रह्माऐक्य ज्ञानाचे साधन आहे, पण ते परंपरेने माऊलीची ओवे त्या करतात, त्याचे चित्त शुद्ध नाही. हे तुकोबरायचं वचन झालं. ते तर बोध करेल काय? हृदया विश्वासी त्याशी बोध कायचा व्यर्थ आपले वाचा शिनोने नाथ बाबा म्हणतात. आणि माऊलीची ओवी आपल्या सर्वांच्या पाठात ना, तैसे मोक्ष देईल ज्ञान येतं कीर्णयान परी थारे आयश म्हण शुद्ध व्हावे. आणि त्याच्याकरता आपण नेहमी ऐकतो, वाघिणीचं दूध हे सुवर्ण पात्रात राहतं, अन्य पात्रात नाही. तसं ज्ञान साधन चतुष्टय संपन्न अंतकरणात राहतं, अन्य पात्रात राहत नाही. या अर्थाने म्हणून म्हणतात अंतकरण शुद्धीद्वारा ज्ञानाचे साधन आहे कोण? हे साधारण प्रायश्चित्त. म्हणून त्यास काय म्हटलो आम्ही? पापनाशक म्हटलो. म्हणजे पापनाशक म्हणताना ते पापाला दग्ध करतात असं सांगितलं का आम्ही नाही. साधारण प्रायश्चित्त ते ज्ञानद्वारा परंपरेने हेतू आहे, साक्षात नाही. मग साक्षात हेतू कोण आहे? ज्ञानच आहे. कोण नाही? नित्यनैमित्तिक कर्म नाही. बघा, दुसरे असे म्हटले होते की नित्यनैमित्तिक कर्माच्या क्लेशाने संचितातील निषिद्ध कर्माचा काय होऊन जातो? नाश होऊन जातो. बोलला होता ना पूर्वपक्ष, नित्यनैमित्तिक कर्माला जे क्लेश होतात ना ते संचितातलं निषिद्ध कर्माचं फल आहे.
आणि संचितातलं काम्यकर्म त्याला एकच जन्म देतो आणि सगळ्या प्रकारचं सुख तो भोगतो. हीच त्याची जीवनमुक्ती कर्माने बोलला होता ना. तर त्याला म्हणतात हे म्हणणं बरोबर नाही. कसं बघा, पण हे म्हणणं बरोबर नाही. कारण संचितातील निषिद्ध कर्मा किती प्रकारचा आहे? अनेक प्रकारचा असून त्याचे अनेक प्रकारचे काय आहे? दुःख हे फल आहे. मग ते एकाच प्रकारचं बरं, रोज प्रदक्षिणा करताना खडे तेच रुतणार, थंडी तीच वाजणार, म्हणजे नित्यनिमित्त करताना क्लेश होताना किती प्रकारचा क्लेश आहे? तो एकच प्रकारचा आहे रोजचा. आणि संचेतातलं नित्यनिमित्त निषिद्ध कर्म किती प्रकारचं आहे? अनेक प्रकारचं आहे. मग अनेक प्रकारचं निषिद्ध कर्म एका प्रकारच्या क्लेशाने निवृत्त होईल का? त्या क्लेशातही अनेक प्रकार असणार, क्लेशातही अनेक प्रकार असणार. म्हणून ते संचेतातलं निषिद्ध कर्म नित्यनिमित्त कर्माच्या क्लेशाने निवृत्त होतं. हे म्हणणं बरोबर आहे का? हे म्हणणं बरोबर नाही. आणि म्हणून केवळ कर्म अनुष्ठानाच्या क्लेश भोगानेच त्याच्या फलभोग संपणार नाही संचेतातल्या निषिद्ध कर्माचा. आणखी असे म्हटले होते की संपूर्ण काम्य कर्म एकच शरीर प्राप्त होते, परंतु हे म्हणणं बरोबर नाही. संपूर्ण काम्य शरीर जर हे बघा, आता काम्य शरीर काय? मी कामना केली मला स्वर्गाला जायचं, एक कामना आहे सत्यलोकाला जायचं, दुसरी कामना आहे अजून पंढरपूरला, आणि म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी माझं काम्यकर्म अनेक प्रकारच्या लोकाच्या भोगाचं आहे. आणि हा काय म्हटलं एकाच शरीरात सगळं भोगतो, ते शक्य आहे का ते? कारण काम्यकर्म जर अनेक प्रकारचं असेल तर त्याचा भोगसुद्धा अनेक प्रकारचा राहील. एका शरीरात तो भोग होईल का? आता काही कर्म जर देवगंधर्वाच्या शरीरात भोगण्याचं आहे ते मनुष्य शरीरात भोगता येईल का? काही कर्म इंद्रियाच्या शरीरात भोगण्याचं आहे ते मनुष्य देहात भोगता येईल का? काही कर्म सूर्यनारायणाच्या देहात भोगण्याचं आहे ते या देहात भोगता येईल का? नाही भोगता येणार ना. म्हणून काम्य कर्म जर अनेक प्रकारचं असेल तर एकाच मनुष्य जन्मामध्ये ते भोगून संपतं, हे विधान पूर्व पक्षाचं बरोबर नाही. बघा, आणखी असे म्हटले होते की संपूर्ण काम्यकर्म एकच शरीर प्राप्त होते, परंतु तेही म्हणणे बरोबर नाही. कारण संचितातील काम्यकर्म हे किती प्रकारचे आहे? अनंत प्रकारचे आहे. त्याचा एकाच जन्मात भोग घडणे संभवत नाही. शिवाय एका पुरुषाशी एका काली नाना शरीरे, तो काय म्हटलं होता आणखी एक? अवयोगी जसं एक वेळेला अनेक शरीर धारण करतो ना, तो एकाच वेळेला एक सगळे प्रकारचे कर्म या शरीरात भोगतो किंवा अनेक प्रकारचे शरीर धारण करतो. तर हे सगळ्या प्रकारचे कर्म, आता हे साधा व्यवहार, आता हे आपण द्विपाद आहे आणि काही जन्म असतात खंतितीनं करा होणे गाढव कुत्रा, ते चतुष्पाद शरीरामध्ये भोगण्याचं. मग ते जे कुत्र्याचं किंवा बैलाच्या किंवा सुकराच्या जन्मामध्ये भोगण्याचं कर्म आहे ते मनुष्य देहात कसं भोगता येईल? भोगता येणार नाही. बरं, तो काय म्हणतो नाही पण एका वेळेला अनेक शरीर धारण करेल. अरे एका वेळेला अनेक शरीर कोण धारण करू शकतो? योगी धारण करू शकतो. सामान्य जीवाकडे ते धारण करण्याचं सामर्थ्य सुद्धा नाही. म्हणून हे म्हणणं विधान बरोबर नाही. ते आता सांगतात बघा. शिवाय एका पुरुषाशी एका काली नाना शरीराने जो भोग सांगितला तो कोणा वाचून नाही? शुद्ध योगा वाचून आणण्यास नाही. अहो त्याला महत्वाची गोष्ट सांगतात पुन्हा, शुद्ध योग्यास सुद्धा, म्हणजे चांगदेव महाराजांसारख्याला सुद्धा. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 14 वेळेला काळाला मेळ न लागू देणारे चांगदेव महाराज, पण त्यांना सुद्धा मुक्ती ते योगाने झाली का? योग ऐश्वर्याने झाली का? नाही. कशाने? आली लोटंगाने चांगदेव ज्ञानानेच झाले. म्हणजे योगाला सुद्धा अनेक शरीर धारण करेल. काय? अनिमा गरिमा लिघिमा लघिमा ईशत्व वशित्व प्राकाम्य अशा अष्टमा सिद्धी होईल. माऊली म्हणतात मनोगत ओळखे मुंगियाचे, वारियाचा वारोका ओळखे, म्हणजे पावनाच्या अश्वावर तो प्रवास करू शकतो, मनोगत मुंगीचं सुद्धा ओळखू शकतो. एवढी जरी सिद्धी प्राप्त झाली तरी मोक्ष ज्ञाना वाचून त्याला सुद्धा नाही. म्हणून म्हणतात बघा, सिद्ध योगासही पुष्कळ तऱ्हेचे सामर्थ्य असले तरी त्यासही ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष नाही. हा वेदांताचा काय आहे बोला? सिद्धांत आहे. अशा रीतीने काम्य व निषिद्ध कर्म टाकून जो केवळ नित्यनैमित्तिक कर्म करतो त्यास नित्यनैमित्तिक कर्माचे फल भोगण्याकरता तसेच संचितातील शुभाशुभ कर्माच्या फल भोगार्थ अनंत शरीरे घ्यावी लागतील. कुठपर्यंत? ज्ञान होत नाही तोपर्यंत. बरं, पुढचं वाक्य किती महत्वाचं आहे? अनंत शरीर घेऊनही मोक्ष होणार नाही का? म्हणजे तो मोक्ष केवळ जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच, आणि कोणतं? तर वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच काय होतो? मोक्ष होतो. जसे स्वप्नामध्ये उदाहरण देऊन पटवून देतात ही गोष्ट. जसे स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थ प्रतीत होतात की नाही आपल्याला? होतात. त्याची जागृती वाचून अन्य कोणत्याही उपायाने निवृत्ती होत नाही. ओवी आपण बोलून गेलो. स्वप्नीच्या घाया वखत चिवची धनंजया तेवी अज्ञानमुळे या ज्ञानाची कडक. स्वप्नातलं भयंकर दुःख झालं तर त्याला जागृतीत आल्याशिवाय उपाय नाही. तसं जागृतीतलं सकल दुःख निवृत्त करण्याकरता ज्ञानरूपी जागृतीत आल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून तिथे काय लागतं म्हणलं आपण? अवस्थांतर, आणि इथे लागतं ज्ञानांतर. तसेच आत्मज्ञानरूप जी निद्रा, आपला आत्मा अज्ञानरूप बरं का, आत्मा अज्ञानरूप जी निद्रा
त्यामुळे म्हणजे त्या निद्रेमुळे म्हणजे अविद्येच्या निदा विश्वस्वप्नाचा हा धांदा त्या निद्रेमुळे मिथ्याबंध प्रतीत होतो त्याची म्हणजे त्या मिथ्याबंधाची आत्मज्ञानरूप जागृती वाचून निवृत्ती होणार नाही. मग अशा रीतीने पाहिलं तर पूर्वपक्ष बोलतो अधिकाऱ्याचा असंभव, पण आता काय सिद्ध झाला अधिकाऱ्याचा संभव. तो म्हणला तो विषयाची असिद्धी, आता झाली विषयाची सिद्धी. म्हणून तो म्हणला तो प्रयोजनाचा अभाव, आता प्रयोजनाचा भाव. आणि म्हणून संबंध घडत नाही का घडतात? घडतात. मग अधिकाऱ्याचा फलाचा संबंध, प्राप्य प्राप भाव संबंध, अधिकाऱ्याने विचाराचा संबंध, कर्तृ भाव संबंध, ग्रंथ आणि विषयाचा संबंध, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध, ग्रंथ आणि ज्ञानाचा संबंध, जन्यजनक भाव संबंध, अशा सगळ्या अनुबंधाची काय आहे? सिद्धी आहे. फक्त अधिकारी पुष्कळ नाही, पण कोणीच नाही असं नाही. विशिष्ट जीवाचं ऐक्य होत नाही, पण विशेषाचं झाल्याशिवाय राहत नाही. आणि प्रयोजन मोक्ष कशाने नाही? कर्माने नाही, कशाने आहे? हा सगळा मधला काही एवढा शास्त्रार्थ जरी आपल्याला नाही लक्षात राहिला तर आपण एवढे मनमानशी गाठ बांधून ठेवायची का कर्माने साक्षात मोक्ष होऊ शकत नाही. मोक्ष कशाने होणार? ज्ञानानेच होणार. आणि एखादा म्हणूच लागला कर्माने मोक्ष होणार तर तो मोक्ष कसा असेल? लोकविशेष असेल. तो मोक्ष कसा असेल? देहपातानंतर असेल. आणि तो मोक्ष म्हणजे जन्मावरूप मोक्ष नसेल. कर्माने मोक्ष होणार मग तो देहपातानंतर असेल म्हणजे स्वर्ग, पुन्हा देहपातानंतर असेल म्हणजे जन्मावरूप नाही, कारण मग त्या पुण्याची पावटी सरी आहे ना. म्हणून मोक्ष कशाने नाही? मुळात कर्माने नाही. आणि एखादा सांगोलच लागला तर कोणता? याची देही याची डोळा भोग मुक्तीचा सोहळा असा कर्मट कधीच म्हणू शकत नाही. मग मोक्ष कशाने बोला एकदा आता? ज्ञानानेच. आणि कोणत्या ज्ञानाने? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने. आणि ते जीव ब्रह्मैक्य ज्ञान सुद्धा कोणत्या वाक्याने? महावाक्याने. आणि ते वाक्य कोणाच्या मुखातून आलं पाहिजे? गुरुच्या, श्रीगुरूच्या. आणि ते श्रीगुरू कसे असले पाहिजे ते आता उद्या सांगतील तसे आहे ना. म्हणजे उद्या म्हणजे परवा श्रीगुरू कसे असले पाहिजे. तर ही एक पंक्ती एवढी वाचून घेतो. अशा रीतीने अधिकारी, विषय आणि प्रयोजन यांची सिद्धी आहे. म्हणून पूर्वतरंगात प्रतिपादन केल्याप्रमाणे प्राप्य प्राप भाव, कर्तृ भाव, जन्यजनक आदी संबंधाची सिद्धी आपोआपच होते. आणि अधिकार्याधिकांची सिद्धी आहे. म्हणून ग्रंथारंभ कसा आहे? अवश्य आहे आणि सफल आहे. आता दुसऱ्या तरंगाचा रहस्य खूप गोड आहे, पण त्याचा थोडासा आशय आणि मग पुढच्या तिसऱ्या तरंगाचा विषय तो आपण परवा दिवशी पाहू द्वादशीला. आणि मात्र गुरुनाम गुरु स्वानंद सुखनवासी सद्गुरू जोग महाराज म्हणजे जोग महाराज एक क्रांतिदर्शी महापुरुष आहे. आणि या धरातलावरती ते अवतीर्ण झालेत. एक समन्वय सहज मला आठवला. एकदा मी आपल्या मागच्या वर्षी आपल्या घाटावरती नानाने सेवा सांगितली होती, त्याही वेळेला आपण बोललो. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य आणि स्वानंद सुखनवासी सद्गुरू जोग महाराज हे दोन्ही क्रांतदर्शी महापुरुष आहे. भगवान शंकराचार्य हे भगवान शंकराचे अवतार आहेत, तर स्वानंद सुखनवासी सद्गुरू जोग महाराज हे महाविष्णूचे अवतार आहेत. असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. आणि त्यांचं आणि यांचं जीवन अगदी साम्य आहे. तर तो गोड विषय आहे आणि आपल्याला ते भावलं ते आपण त्याची संगती लावण्याचा प्रयत्न करू. तर ती परवा दिवशी आपण पाहू. सगळ्याला थोडीशी कल्पना द्या इतरही साधकांना, कारण पुण्यतिथीच्या काळामध्ये तो योगायोगाने तिसरा तरंग म्हणजे गुरुचंच वर्णन करणार आहे. आणि आपण ज्या गुरु घराण्यात वावरत आलो तर ती परंपरासुद्धा सामान्य नाही, ती सुद्धा अद्वैत वेदाचीच परंपरा आहे. जरी आपल्यामध्ये भक्तीला महत्त्व आहे तरी आपली ज्ञानाधिष्ठित भक्ती आहे. अज्ञानाची भक्ती, इच्छेची संपत्ती, तयाची चित्ती देव कैसा अशी कोरडी भक्ती नाही आणि शुष्क ज्ञानही नाही. ज्ञानाधिष्ठित भक्ती आणि भक्तिधिष्ठित ज्ञान हेची भक्ती हेच ज्ञान, एकला विठ्ठलची जाण. तर हा दिव्य समन्वय महाराष्ट्र सारस्वतालाच नव्हे तर आज भारताच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात असं एक गाव, एक तालुका, एक जिल्हा, एक वाडी, एक वस्ती भेटणार नाही तर जिथे गुरुनाम गुरु स्वानंद सुखनवासी सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेतला साक्षात किंवा परंपरेचा पायक असणारा व्यक्ती तिथे नाही. म्हणजे तुकोबराच्या भाषेत हरिभजनीय धवळीले जग, चुकवेला लाग कळी काळाचा, वाढविले सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. तर तो समन्वय आपण थोडासा पाहण्याचा परवा दिवसाला प्रयत्न करू. आज या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.